नमस्कार. मी विश्वास उडगी. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे जी-डी-पी याच्यामध्ये 2021-22 हे जे आर्थिक वर्ष आहे त्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल मे जून हा पहिला क्वार्टर झाला. जुलै ऑगस्ट सप्टेंबर या या सेकंड क्वार्टरचे या तिमाहीचे जे आकडे काल रात्री सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही जी भारताची सांख्यिकी संघटना आहे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सगळे मूलभूत आकडे जे गोळा करतात आणि प्रसारित करतात त्यांनी काल प्रसारित केले आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की 8.4% या गतीने जी-डी-पीमध्ये वाढ आहे. आता ही 8.4% गतीने वाढ याचा अर्थ 2019-20 हे जे आर्थिक वर्ष आहे आणि आता आपण आहोत 2021 आणि 22 या आर्थिक वर्षामध्ये. तर 2019-20 हे आर्थिक वर्ष, 2020-21 हे आर्थिक वर्ष आणि 21-22 हे आर्थिक वर्ष या 3 वर्षांशी आपण आता या संदर्भामध्ये या जी-डी-पीच्या वाढीच्या संदर्भात आपण बोलूया. ह्याच्यात मुद्दा असा की गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट सप्टेंबर या सेकंड क्वार्टरमध्ये 7.2% वाढ झाली होती. आता 7.2%च्या आधीचं जर तुम्ही धरलं तर 23% उणे असं जी-डी-पीमध्ये त्याला वाढ म्हणता येणार नाही. जी-डी-पी घसरला होता आणि तो 23 ते 24% घसरलेला होता. सो इट वॉज उणे मायनस जी-डी-पी होता. आता मायनस जी-डी-पीमधून 7.2% दुसऱ्या क्वार्टरमध्ये पॉझिटिव्ह आला म्हणजे ती वाढ जी होती त्याच्या आधीच्या वर्षातल्या सेकंड क्वार्टरशी तुलनात्मक होती. आताची वाढ आहे 8.4% ही मागच्या वर्षाच्या 7.2च्या तुलनेमध्ये जास्त दिसते. परंतु आपल्याला असं बघायला लागेल की गेल्या वर्षी त्या क्वार्टरमध्ये एकूण जी-डी-पीमध्ये किती होते, 35 लाख कोटी आणखीन काहीतरी जी-डी-पीमध्ये वाढ झालं. त्या मानाने यावर्षी 8.4% जरी असलं तरी एकूण व्हॉल्यूमच्या दृष्टीने ती कमी आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या जेव्हा विचार करतो आपण अशा वेळेस क्वार्टर टू क्वार्टर जे विचार करतो तर आधीचा क्वार्टरचा बेसच मुळात करोनामुळे खालच्या लेवलला असल्यामुळे तीच पातळी पकडून आपण जेव्हा आता या क्वार्टरमध्ये 8.4%ने जी-डी-पी वाढ झाली आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा कित्येक वेळा ही वाढ प्रगतीच्या दिशेने जाणार आहे का मागच्या वेळेसपेक्षा फक्त केवळ चांगली आहे एवढाच त्यातून निष्कर्ष काढता येतो. मागच्या क्वार्टरमध्ये जेव्हा 20%ने वाढ झाली तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रातून पहिल्या पानावरच्या बातम्या की भारत देशातली अर्थव्यवस्था करोनानंतर 20%ने वाढते. हा एक भूलभुलैया होता. तसाच आजही 8.4%चा एक नवीन भूलभुलैया निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा करण्याची गरज आहे. मागच्या सेकंड क्वार्टरपेक्षा आत्ता वाढ आहे की नाही निश्चितच वाढ आहे. त्यामुळे दिलासादायक ही गोष्ट आहे. त्यामुळे काही सेक्टर्समध्ये ही वाढ आहे. त्यात मुख्यतः कोळसा खाणींमधून उत्पादन वाढणं किंवा तेल रसायन इथं उत्पादन वाढणं, नॅचरल गॅसमध्ये उत्पादन वाढणं अशा तऱ्हेच्या उत्पन्न वाढीच्या. परंतु मुख्यतः ज्याला इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये वाढ होतं ती मुख्यतः या देशातल्या कॉर्पोरेट्स यांच्या उत्पादनाची जी काही प्रक्रिया आहे त्याचे जे आकडे आहेत ते अजूनही उत्साहवर्धक नाही आहेत. याच्यामध्ये मुख्यतः खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र दोघांचा जर विचार केला तर त्याचे आकडे हे प्रभावी नाही आहेत. त्यामुळे कन्झम्पशन वाढले, डिमांड्स वाढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सप्लाय चेनच्या साईडने काही बाबी ज्या आहेत तर काही सेक्टर्समध्ये ही वाढ दिसते आणि त्याची तुलना फक्त मागच्या वर्षाच्या सेकंड क्वार्टरशीच करता येईल. आत्ताच्या एकूण 35 लाख कोटी प्लस जी काही एक जी-डी-पी आहे त्याची जर तुलना करायची तर एकदम 2019चा जो जी-डी-पी होता म्हणजे करोना मार्च 2020मध्ये आला, 27-24 मार्चला लॉकडाऊन झालं, त्याच्या आधीचा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 जर बघितलं त्यावेळेचं जी-डी-पीची कॉन्ट्रिब्युशन जी होती तेवढीच कॉन्ट्रिब्युशन आत्ता आहे. ह्या तुलनात्मक गोष्टी समजावून घेतल्या नाही तर प्रचंड मोठी फसगत होण्याची शक्यता आहे. अजूनही सेवा क्षेत्रातल्या काही ठिकाणी 8 सेक्टर्समध्ये ही वाढ दिसते. हा एक भाग. उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये अजूनही मर्यादितच वाढ आहे आणि एकूण
या देशाची 2019मध्ये जेव्हा आपण बजेट सादर करत होतो, केंद्रीय बजेट, त्यावेळेस 200 लाख कोटीचा जो GDP आहे त्या संदर्भात जर सगळं ॲब्सोल्यूट किती आहे आत्ता GDP असं म्हटलं तर आजही आपण 150 लाख कोटीच्या आसपास आहोत. म्हणजे 19चा जो काही आपला GDPचा स्तर आहे तो आपण अजून गाठलेला नाही आहे. मग तो आपण मार्च 22पर्यंत गाठू शकू का, अशी काही शक्यता आहे का? तर त्याचे काय जे आकडे येतील म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरनंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या तिमाहीत बघायला लागेल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या तिमाहीत बघायला पाहिजे, म्हणजे अजून 2 क्वार्टर्स आपल्याला बघायला लागेल. पण तरीसुद्धा 200 लाख कोटीचा जो काही टप्पा आहे म्हणजे 19चा हा 2022मध्ये सुद्धा आपण गाठू की नाही असा एक प्रश्न चर्चेला आहे. आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे 19ची पातळी आपण 2022मध्ये गाठू शकत असू तरीसुद्धा समाधानकारक आहे असं म्हणायला लागेल. पण येणारी जी आव्हानं आहेत ती आव्हानं जर बघितलं तर संकट मोठं आहे. ओमिक्रॉन नाही, ओमायक्रॉन नावाचं दुसरं जे व्हेरियंट आहे कोरोनाचा पुढचा टप्पा, याच्यामुळे अर्थव्यवस्थेत काय परिणाम होईल याची चर्चा आज जगभर सुरू आहे. आफ्रिकेतून निघालेला हा जो काही एक व्हायरल प्रकार जो आहे तो युरोपमधल्या अनेक देशांना जाऊन धडकलेला आहे. त्यामुळे तिथले विमान प्रवास बंद होत आहेत. भारतात अजूनही विमान प्रवास जरी बंद नाही झाले तरी एक अशी परिस्थिती आहे की होय, काही देशातून काही प्रवाशांना अजून मुभा नाही आहे यायला. आणि भारतात आलेल्या प्रवाशांची आता छाननी चालू आहे, ओमायक्रॉन घेऊन आले आहेत किंवा नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठं लॉकडाऊन जरी नाही झालं तर लॉकडाऊनच्या अवस्थेमध्ये पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला जावं लागेल. कारण करोनाच्या कालखंडानंतर आता जो काही ओपनिंग झाले त्यातून ही अर्थव्यवस्था थोडीशी दिलासा देणारी पुढे आहे. पण त्याच्यातून फार हुरळून जाण्याचं कारण नाही आहे. कारण अजूनही मोठे उद्योगपती यांच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून उत्पादन होत नाही आहेत. आता ह्याची जर कारणं बघायला गेलीत तर सरकारचीच नीती याला आड येते असं दिसते. कारण फार मोठी इन्व्हेस्टमेंट भारत सरकारची कोणत्या क्षेत्रात नाही आहे. खाजगी क्षेत्राने इन्व्हेस्टमेंट करावं असं भारत सरकारला वाटतं. खाजगी क्षेत्र इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही आहे. आणि संपूर्ण जी काही सार्वजनिक क्षेत्राची जी काही जडणघडण आहे त्यातल्या 100 कंपन्या डिस्पोज ऑफ करणं आणि वित्तीय तूट 2.10 कोटी भरून काढणं हे जर 1 फेब्रुवारी 2020च्या बजेटचं लक्ष असेल तर LICचा IPO येणं आणि 6 कंपन्या विक्रीला काढणं हेच जर भारत सरकार करणार असेल तर भारत सरकार GDPमध्ये या पब्लिक सेक्टरमधून काय कॉन्ट्रीब्युशन करणार आहे असा सरळ सरळ प्रश्न येतो. आणि भारत सरकारचंच धोरण एकूण GDPच्या ग्रोथला मारक ठरतंय. कारण नवीन जर आपण काही कंपन्याच विकायला काढणार असू तर उत्पादनाच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकत नाही. हे नंबर 1ची व्यवच्छेदक लक्षण आज तरी स्पष्टपणे दिसतंय. आणि भारत सरकारचा 6 लाख करोड ॲसेट मॉनिटरेशन प्लॅन हा 100 कंपन्यांना विकण्याच्या तयारीत आहेत. दीपम नावाचं जे काही डिपार्टमेंट आहेत आणि त्याचे जे सेक्रेटरी आहेत हे याच कामात गुंतलेले आहेत. आणि हे काम देशभक्तीचं नसून देशविघातक आहे असं सर्वसामान्यपणे जनतेचं मत बनते. दुसरा एक आव्हानाचा मुद्दा आलेला आहे की याच संसदेच्या कालखंडामध्ये ज्याला म्हणतो डिजिटल करन्सी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीने सांगितलं सावधपणे बघा. पण सरकार त्याचा कायदा करतायत आणि कायदा करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा त्याला सामील आहे असं म्हणायला लागेल. कायदा कसाही झाला तरी तो कायदा झाल्यानंतर एक करन्सी येईल आणि ती निश्चितपणे भारताच्या पहिल्या करन्सीवरती मात करेल. मार खाणारी आहे ती रुपया ही करन्सी आहे आणि डिजिटल करन्सी आहे ही उगवती करन्सी आहे. त्यामुळे रुपयामध्ये व्यवहार करणारे ज्या मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्यांनी भारताच्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे, किंबहुना असं म्हणायला हरकत नाही आज जर 63,000 सेन्सेक्स जर असेल तर त्याच्यामध्ये 40,000 सेन्सेक्स हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा आहे. आणि त्यांनी डिजिटल करन्सीवरती कब्जा करायचं म्हटलं तर हे फार सोपं आहे. डिजिटल करन्सी रेग्युलेट करणं असं विधेयक येण्यापूर्वी 3,000ने सेन्सेक्स खाली गेलेलं आहे. आपण ऑलरेडी ही जेव्हा बातमी आली तेव्हा अनुभवलेलं आहे. प्रत्यक्षात जेव्हा संसदेमध्ये हा कायदा बिल येईल आणि विधेयकाचा कायदा होईल त्यावेळेस एक डिजिटल करन्सी त्याचं नाव काही का असेना
पण बिटकॉइन जाईल किंवा आणखीन काही खाजगी डिजिटल करन्सी जातील हे सांगत असताना त्या इलिगली कसं भारत देशात वावरत होत्या हे सांगणं पण सरकारचं काम आहे. सरकार ते सांगत नाही आहे. नवीन डिजिटल करन्सी आणणं याचा अर्थ आपला स्वतःचा रुपया आपण मारून टाकणं. त्यामुळे रुपया आणि पाऊंड, रुपया आणि डॉलर आणि रुपया आणि येन आणि रुपया आणि मार्क याचे जे काही विनिमयाचे दर आहेत हे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी नव्हे या संसदेच्या नंतर कोसळलेले असतील. जर डिजिटल करन्सी आली तर पहिला फटका एकूणच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपली सगळी गुंतवणूक ही रुपयावरून डिजिटलवरती आणतील, तेव्हा सेन्सेक्स कोसळण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा क्रॅश होण्याची शक्यता आहे. GDPमध्ये भागीदारी करणारे सर्व प्रोडक्टिव्ह फोर्सेस हे डिजिटल करन्सीकडे वळलेले असतील तर भारताची अर्थव्यवस्था करोनाने वाईट केली असं म्हणणारं भारत सरकार नंतर स्वतःच्याच कपाळावरती हात मारेल आणि आपल्याच डिजिटल करन्सीमधून भारताच्या अर्थव्यवस्थेचा क्रॅश डोळ्यांनी बघावं लागेल. अशी एक आव्हानात्मक परिस्थिती ताबडतोबीच्या कालखंडात निर्माण होऊ पाहत आहेत. त्यामुळे आपली डिमांड आणि सप्लाय चेन ही कशा पद्धतीने उद्ध्वस्त होते हे आपल्याच डोळ्याने आपल्याला बघावं लागेल. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय, भारत सरकारचा निर्णय की डिजिटल करन्सीला कायद्याचं स्वरूप द्या, रेग्युलराईज करा, रेग्युलेट करा. आज भारत सरकार करन्सी रेग्युलेट करण्यामध्ये सक्षम नाही आहे. हे आपण 8 नोव्हेंबर 2016 ते 8 नोव्हेंबर 2021मध्ये 10 लाख कोटीची करन्सी मार्केटमध्ये फिरते, त्याचा रंग काळा का गोरा हे सांगण्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सक्षम नाही आहे, रेग्युलेट करू शकत नाही आहेत. आणि काळा पैशाची सगळी उगमस्थानं आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा जगभर ओकतायत, फेकतायत आणि हजारो शेल कंपन्या पेंडोरामध्ये, पनामामध्ये आणि पॅराडाईजमध्ये निर्माण होत आहेत. याचा अर्थच असा काळ्या पैशाची उगमस्थानं ही फार मोठ्या प्रमाणात कार्यशील आहेत आणि करन्सी ही 10 लाख कोटींनी वाढलेली आहेत. होय, 5 वर्षाच्या आत कुठे गेलं ते 8 नोव्हेंबर 2016चं पंतप्रधानांचं आवाहन आणि आत्ताची वस्तुस्थिती. आणि डिजिटल करन्सी जेव्हा येईल ती टेररिस्टांना मदत करणार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर डिजिटल करन्सी ही ग्लोबल करन्सी आहे. ती एका देशाच्या किंवा एका रेग्युलेटरच्या हातात राहणं ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. आजही जगभरच्या करन्सीज ह्या ग्लोबल करन्सीज आहेत आणि म्हणून टेररिझमच्या हातामध्ये, टेररिस्टांच्या हातामध्ये करन्सी गेली तर देशाच्या विरोधात ते काम करत आहेत. मग डिजिटल करन्सी टेररिस्टांच्या हातात जाणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे आणि निश्चितपणे त्याचा वापर भारत देशाच्या सुरक्षेदृष्टीने अत्यंत घातक आहे. याचा विचार राज्यकर्ते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी करन्सीची सोल मोनोपोली आहे ते करत नाही आहेत. त्यामुळे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या आर्थिक वाढीमध्ये GDPची आत्ता क्वार्टरली वाढ आपण जी चर्चा करतोय त्याच्या पुढची आव्हानं म्हणून इमिजिएटली पुढच्या क्वार्टरमध्ये आणि त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये येऊ घातलेली आव्हानं आणि येणारं बजेट त्याच्यापूर्वी किती मोठी पडझड होते याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल असं मला प्रामाणिकपणे सुचवावंसं वाटतं. सो डिजिटल करन्सी इंट्रोड्यूस होणं या प्रक्रियेतच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रॅश येणं, मार्केटमध्ये क्रॅश येणं आणि मार्केटमध्ये मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे ज्या कॉर्पोरेशननी बँकांमधून टर्म लोन्स आणि कॅश क्रेडिट लोन्स घेतलेत किंवा झटपट फार मोठी कर्ज उचलली आहेत ती कर्ज क्रॅश होणं, बँका क्रॅश होणं या पद्धतीने फार मोठा घातपात संभवतो. एका डिजिटल करन्सीमधून किती मोठ्या प्रमाणात रुपया लुढकतोय आणि डिजिटल करन्सी एकूण अर्थव्यवस्थेचा घास कसा घेऊ शकते या एका कन्सर्नपोटी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे. धोके लक्षात यावेत म्हणून मी हा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी इथेच थांबणं आवश्यक आहे. पण एका क्वार्टरची GDP, दुसऱ्या क्वार्टरची GDP, मागच्या वर्षीची GDP ह्याच्या जी एकूण GDP आपण कोणत्या लेवलला आहोत आणि अशा वेळेस आपण जेव्हा एक नवीन धोरण घेतोय त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठं संकट निर्माण होतंय याचा वेध घेण्यासाठी एका तपशिलामध्ये हा मुद्दा मी तुमच्यासमोर आणला आहे. धन्यवाद.